गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी, गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी। आजच्या स्पर्धेचा विषय जाणून घ्यावा प्रस्ताविकेतून। परवा दोन मित्र भेटले तेव्हा पहिल्याने दुसऱ्याला विचारले, आई कशी आहे रे? क्षणात डोळे भरून आले त्याचे। तो म्हणाला, हल्ली आई माझ्याकडे नसतेच रे, ती वृद्धाश्रमामध्ये असते। मग त्याने पहिल्याला विचारले, तुझी आई कोणाकडे असते रे? त्यावर पहिला मित्र बोलला, देवाची कृपा आहे रे की त्याने मला आईपेक्षा मोठे नाही केले। आई माझ्याकडे नसतेच रे, मीच आईजवळ राहतोय जन्मापासून। अशा या सर्वांच्या सर्वश्रेष्ठ आईस मी आराध्य प्रशांत पवार 6वी अ ची विद्यार्थिनी हृदयापासून मानाचा मुजरा करून आई याविषयी माझे मनोगत व्यक्त करत आहे। मित्रांनो, आई खरंच काय असते? आई म्हणजे दुधावरची साय, लंगड्याचा पाय, वासराची गाय व लेकराची माय असते। आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही। म्हणतात ना की या जगात देव प्रत्येकाकडे जाऊन त्याची समस्या सोडू शकत नाही, म्हणून त्याने आपल्या सर्वांना आई दिली। आई समुद्राची शाई, आकाशाचा कागद आणि हिमालयाची लेखणी करून सुद्धा जिचे उपकार मानली जाऊ शकत नाही ती सपली माऊली। आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, अशी आपली आई म्हणजे ईश्वराचंच रूप। पहिला शब्द जो मी उच्चारला, पहिला घास जिने मला भरवला, हाताचा बोट धरून जिने मला चालायला शिकवले आणि मी आजारी असताना जिने माझ्या अंथरुणाजवळ रात्रंदिवस काढले, ती फक्त आई। आईने आपल्यासाठी काय नाही केले? 9 महिने 9 दिवस तिने आपल्याला आपल्या उदरात सांभाळले, मरण यात्रा सहन करून आपल्याला जन्म दिला। आपले सर्वस्व अवलंबून असलेल्या चिमुकल्या जीवाला नेत्राचा दिवा व हाताचा पाळणा करून सांभाळले। आपल्या लेकरावर सुसंस्कार व्हावे म्हणून सतत धडपडत असते, त्याचं भलं व्हावं म्हणून दिवस रात्र झटत असते। होय मित्रांनो, अशीच असते आपली आई। या 2 अक्षरापुढे सत्ता, मत्ता आणि विद्वत्ता सर्व फिके आहेत। म्हणूनच आयुष्यात कोणापुढेही न झुकलेला सिकंदर आपल्या आईपुढे नतमस्तक व्हायचा। शेवटी मी एकच म्हणेल, दीर्घायुष्य दे तिला जिने मला जन्म दिला, दीर्घायुष्य दे तिला जिने मला जन्म दिला, आणि प्रत्येक जन्मी फक्त तिचाच गर्भ दे मला, आणि प्रत्येक जन्मी फक्त तिचाच गर्भ दे मला। प्रेम तुझे आहे आई या जगावरी भारी, प्रेम तुझे आहे आई या जगावरी भारी, म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। शेवटी जगातील सर्व मातांना व माझ्या भारत मातेला मी कोटी कोटी प्रणाम करून माझ्या भाषणाला इथेच पूर्णविराम देते। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।